यार का बरं येते नाही आता तर सर्वजण जॉईन झालेत. आपण क्लास स्टार्ट करू. आज आपण बुद्धिमत्ता घेणार आहे. बुद्धिमत्तामध्ये आपला फर्स्ट टॉपिक असणार आहे कालमापन, कॅलेंडर. तर याच्यासाठी आपल्याला जे महिन्याचे कोड असतात, दिवसाचे कोड असतात आणि इसवी सनाचे कोड असतात, त्या गोष्टी माहिती पाहिजे. पण त्याच्याही अगोदर एक लक्षात घ्या, आपल्याला बेसिक गोष्टी समजल्या पाहिजे. जे की आपल्याला माहिती आहे, साध्या वर्षात 365 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. आता हा जो एक दिवस एक्स्ट्रा झालेला आहे, हा एक दिवस इथे एक्स्ट्रा का बरं झालेला आहे? कारण की लीप वर्षामध्ये जो फेब्रुवारी महिना येतो त्यामध्ये 29 तारीख येत असते आणि साध्या वर्षात जो फेब्रुवारी महिना येतो त्याच्यामध्ये 28 तारीख असते. त्याच्यामुळे इथं एका दिवसाचा आपला डिफरन्स बनतोय, 28 आणि 29चा. म्हणून आपला साध्या वर्षात जो एक दिवस कमी होता तो लीप वर्षामध्ये एक दिवसाने वाढतोय. आणि लीप वर्ष केव्हा येतं बघा, 4 वर्षामधून एकदा लीप वर्ष येत असतं, 4 वर्षातून एक वेळा. मग आता त्या साध्या वर्षात टोटल आठवडे किती असतात आपले? 52 आठवडे असतात, एक दिवस एक्स्ट्रा. हे आपण कसं चेक करतो? कारण की आपल्याला आठवडे माहिती, आठवड्याला दिवस असतात किती आपले? 7. मग या 365 ला आपण जर 7 ने भागितलं, आपला भाकर येतो 52, म्हणजे आपले आठवडे भेटतात 52 आणि बाकी उरती 1, म्हणजे आपला दिवस एक्स्ट्रा येतो 1. तसं लीप वर्षाला जर आपण 366 दिवसांना 7 ने भागितलं तर आपलं भाकर येतो 52, म्हणजे आठवडे तुमचे 52च असतात. पण बाकीची उरती का? बाकी ती 2 उरती, म्हणजे तुमचे 2 दिवस एक्स्ट्रा असतात. या गोष्टी तर लक्षात घ्या, हे बेसिक आहे.
आता बघा, जे साधं वर्ष असतं तुमचं, त्या साध्या वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते, म्हणजे समजा 2001 हे तुमचं काय आहे, साधं वर्ष आहे. तर ह्या साध्या वर्षात 1 जानेवारीचा जो वार असणार आहे तुमचा, 1 जानेवारीचा वार समजा तो सोमवार होता, तर त्याच वाराने त्या वर्षाचा काय होत असतो, शेवट होत असतो. म्हणजे 31 डिसेंबरला, 31 डिसेंबरला पण सोमवारच असणार. आता हे साधं वर्ष का बरे आणि लीप वर्ष का बरे, हे कसं ओळखतो आपण, तर जे वर्ष दिले असतं आपल्याला, त्या वर्षाला जर 4 पूर्ण भाग केला तर ते लीप वर्ष समजायचं, किंवा ते जर शतक वर्ष असेल त्याला आपल्याला 400 भागावं लागतं, आणि जर शतक वर्षाला जर आपण 400 भागितलं तर समजायचं बाकी शून्य आलं ते लीप वर्ष आहे. आता ते आपण बघणार आहे शतक वर्ष कुठलं असतं, किंवा म्हणजे 4 केव्हा भागायचं आणि 400 केव्हा भागायचं. याच्यामध्ये सध्या एवढं लक्षात घ्या, हे जे बेसिक आहे, साध्या वर्षाची सुरुवात ज्या वाराने होईल त्याच वाराने त्या वर्षाचा शेवट होत असतो. म्हणजे 1 जानेवारीला साध्या वर्षात जो वार येईल तोच वार 31 डिसेंबर, म्हणजे त्याचा शेवटचा जो दिवस असतो, वर्षाचा शेवटचा दिवस, त्या दिवशी तोच वार असतो. पण लीप वर्ष असेल, जसं 2004 हे लीप वर्ष आहे, तर याच्यामध्ये जर समजा 1 जानेवारीचा वार तुमचा सोमवार होता, तर 31 डिसेंबरचा वार कोणता येणार तुमचा, मंगळवार. कारण की तो एका दिवसाने पुढे जातो बघा लीप वर्षामध्ये. ज्या वाराने वर्ष सुरू होईल त्याच्या पुढच्या वाराने ते वर्ष काय होतं, समाप्त होतं. म्हणजे 1 जानेवारीला जो वार येईल तर 31 डिसेंबर त्या वर्षाचा शेवटचा दिवस हा एक दिवस पुढे जात असतो. या बेसिक गोष्टी तर लक्षात घ्या. आता बघा, लीप वर्ष कसं ओळखायचं, एखादी संख्या असेल, आपल्याला 4ची कसोटी माहिती आहे, जर शेवटच्या 2 अंकाला 4ने पूर्ण भाग केला म्हणजे बाकी शून्य आली तर त्या संख्येला 4ने भाग जातो. आणि आपण मग 4ने भाग दिला तर लीप वर्ष कसं ओळखतोय, कारण की 4 वर्षातून एकदाच लीप वर्ष येत असतं. जसं ही संख्या आहे 2004, हिचे शेवटचे 2 अंक 4 आहे, हिला जर आपण भाग दिला 4ने तर बाकी शून्य येते, 4 एक 4, बाकी शून्य आली म्हणजे काय तुमचं लीप वर्ष. आणि जर समजा हे 2001 पकडलं आपण, तर हे शेवटचे जे 2 अंक आहेत याला जर 4ने भागितलं तरी तर बाकी काय उरणार आहे, आपली एकच उरणार आहे, कारण की 4 पेक्षा एक छोटा आहे, मग आपण शून्याचा भाग देतो, बाकी एकच उरली. पूर्ण भाग नाही केला ना आपल्या इथं, म्हणजे हे तुमचं लीप वर्ष नाहीये असं ओळखायचं. आणि आता 400 केव्हा भागायचं, शतक वर्ष. शतक वर्ष कुठले, तुमचं हे जे असतात 1600, 1700, 1800, 1900, 2000, 2100, 2200 हे तुमचे शतक वर्ष असतात. याला जर तुम्ही 400 भागितलं आणि बाकी जर शून्य उरली तरच ते शतक वर्ष तुमचं लीप वर्ष असणार. पण जर 400 भागितल्यावर त्या शतक वर्षाला बाकी शून्य नाही उरली तर ते तुमचं लीप वर्ष नाही. जसं हे 2400 आणि 2100 काय इथं शतक वर्ष आहे. 2100 हे शतक वर्ष असल्यामुळे आपण त्याला 400 भागतोय. पण जेव्हा आपण याला 400 भागतो तेव्हा बाकी शून्य उरत नाही, म्हणजे तुमचं काय लीप वर्ष नाही. पण 2400 हे शतक वर्ष आहे, तेव्हा आपण त्याला 400 भागितलं बाकी शून्य येते, म्हणजे याला 400 पूर्ण भाग जातो, हे तुमचं काय झालं, लीप वर्ष झालं. तसं आता हे तुमचे सिंपल वर्ष असतात. मग याच्यामध्ये हे लीप वर्ष कसे आहे तुम्ही कसे ओळखणार, शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग केला हे लीप वर्ष. इथं पण 76 शेवटचे 2 अंक याला 4ने भाग जातो म्हणजे बाकी शून्य येते, तुमचे लीप वर्ष. हे तुमचं कसोट्यांवर डिपेंड आहे, ज्यांना कसोट्या क्लिअर आहे त्यांना पटकन कळतं याला 4ने कसा भाग जातोय ते. 4ची कसोटी काय असते, आपल्या शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग केला पाहिजे पूर्ण, तरच त्या संख्येला 4ने भाग जातो. हे झालं तुमचं बेसिक. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, आपण इथे तुमचं एक एक दोन दोन गणित सोडून घेणार आहे, कारण की हा चॅप्टर लगेच उद्या कम्प्लीट झाला पाहिजे, इतका हार्ड नाही. या पहिला प्रकार बघण्या अगोदर तुम्हाला इसवी सनाचे कोड माहिती पाहिजे. मी तुम्हाला इथं कोड वगैरे लिहून देतो. हे बघा, जे आपले टोटल 12 महिने असतात त्या 12 महिन्याचे 12 कोड, त्यानंतर इसवी सन, त्या इसवी सनाचे कोड, आणि तुमचे जे दिवस असतात आठवड्याचे दिवस,
7 त्याचे कोड बघा. 12 महिन्याचे 12 कोड कुठले? 0 33 614 625 आणि 0 35 हे 12 महिन्याचे तुमचे 12 कोड आहेत. बघा कसे? जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असे 12 महिन्याचे 12 कोड आहेत. हे इसवी सणाचे कोड. आता इसवी सन बघा. 1600 1700 1800 1900 1900 नंतर पुढे जायचं म्हणजे वापस तिथं यायचं 2000 वर. म्हणजे 1600 वरच तुम्ही आलं. परत 2100 असलं तर 1700 वर जायचं, 2200 असलं तर 1800, 2300 असलं तर 1900, 2400 ला परत वापस इथे यायचं. म्हणजे 1600 2000 आणि 2400 कोड तुमचा एकच असतो. आता आपल्याला इतकं पुढे जावं नाही लागत. आपण शक्यतो 1900 किंवा 2000 या इसवी सणामध्येच आपल्याला क्वेश्चन येत असतात. यांचे कोड काय बघा. 1600 इसवी सणाचा कोड आहे 6, म्हणजे 2000 या इसवी सणाचा कोड पण 6 असणार आहे, कारण की आपण 1900 पासून वापस आलोय. 1700 चा आहे 4, 1800 चा आहे 2, 1900 चा आहे 0. हे झाले तुमचे इसवी सणाचे कोड. हे लक्षात ठेवायचे. 1600 पासून स्टार्ट करायचे 1900 पर्यंत. 6 4 2 0. 1900 वरून वापस 2000 ला पण कोड 6 असणार आहे. परत हा 2100 लाच कोड असणार आहे, हा 2200 लाच असणार आहे, हा 2300 लाच असणार आहे. वापस आला तर 2400 ला हाच कोड, मग हा 2500 ला. असं तुम्हाला रिटर्न यायचं. आपण इतके पुढे जायचं नाहीये. आपल्याला फक्त 2000 पर्यंतच विचारतात. मी एवढंच लिहून देतो. हे सिंपल तुम्हाला प्रोसेस कळून पण जाईल. आता बघा, जे दिवस आहे तुमचे आठवड्याचे टोटल 7 दिवस आहे. 7 दिवसाचे 7 कोड घ्यायचे आपल्याला. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 7 आठवड्याचे दिवस. त्यांचे तुम्हाला 7 कोड लिहून देतो. रविवारचा 0, सोमवारचा 1, मंगळवारचा 2, बुधवारचा 3, गुरुवारचा 4, शुक्रवारचा 5 आणि शनिवारचा 6. हे कोड यूज करून आपल्याला जी प्रश्न विचारतात, समजा एखादी तारीख देता 1/5/2009 या दिवशी जर सोमवार होता, तर मग 2/5/2013 ला कुठला वार असणार? तर त्यावेळेस आपल्याला या कोड नुसार जायचं. हे कोड आपल्याला ऍक्युरेट दिवस दाखवतात, त्या दिवशी कुठला वार असेल तो. आता बघा, एखादी आपण तारीख पकडू आणि मग तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. जसं समजा आपण स्वातंत्र्य मिळालं आपल्याला 15 ऑगस्ट 1947. या दिवशी कुठला वार होता आपल्याला हे काढायचंय. समजा आपण ते कसं काढणार त्याचे एक्झाम्पल बघा. ही जी तारीख आहे 15 तारीख, ही आपण ऍक्युरेट लिहून घ्यायची जशी ते तशी. 15 तारीख लिहून घ्यायची. नंतर हा जो महिना आहे ऑगस्ट, ऑगस्टचा कोड काय बघा. हा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै हा ऑगस्टचा कोड आहे तुमचा 2. मग तो ही तारीख ऍज इट इज नंतर ऑगस्टचा तुम्हाला कोड लिहायचा आहे. तो कोड आहे तुमचा 2. त्यानंतर इसवी सन किती बघा. 1900 इसवी सन. 1900 चा कोड काय आपला 0. इथं तो कोड ऍज इट इज लिहायचा 0. वरती वर्ष किती आहे 47. तर ते 47 वर्ष तुम्हाला तसेच लिहायचे. मी तर बाजूला काय काय केलंय ते पण लिहून देतो तुम्हाला. अगोदर हे चेक करा. हे 47 लिहिल्यानंतर आता या 47 वर्षामध्ये एकूण लीप वर्ष किती असणार आहे हे आपल्याला काढायचंय. आता आपल्याला एक कळतंय लीप वर्ष 4 वर्षातून एकदा येत असतं. मग 47 वर्षात ते किती वेळेस आलं असेल त्याच्यासाठी आपण 47 ला 4 ने भागायचं. 4 एक 4, बाकी 0 उरली. हा 7 खाली घेतला. 4 एक 4, 7 मधून 4 गेले 3 उरले. आपल्याला 4 ने भागितल्यावर बाकीशी काही घेणं नाही. जो भागाकार आला आपला म्हणजे 47 वर्षात 11 लीप वर्ष येतात. ते 11 आपण इथं लिहून घ्यायचे आणि इथं करायची बेरीज. बघा आता मी केलं काय ते लक्षात घ्या. ही जी तारीख आहे 15 ती ऍज इट इज लिहिली. हा जो 2 आहे तो ऑगस्ट महिन्याचा कोड आहे. महिन्याचा कोड. हे जे 0 आहे हे काय तुमचं इसवी सन दिलेलं आहे 1900.
त्या 1900चा कोड आहे. म्हणजे हे काय आहे, इसवी सणाचा कोड. हे 47 काय आहे तुमचे, हे ऍज इट इज जे वर्ष आहे वरती दिलेले 1947, म्हणजे 1900चा कोड लिहिल्यानंतर हे जे 47 वर्ष आहे ते आपण ऍज इट इज लिहिले. आणि हे 11 काय आहे, त्या 47 वर्षात किती लीप वर्ष येतात त्याच्यासाठी आपण 4 ने भागितलं. का बरं, 4 वर्षातून एकदा लीप वर्ष येणार. 47 भागिले 4 केलं, बाकीशी काही घेणं नाही आपल्याला. जो भागाकार आला तो आपण इथे लिहिला, म्हणजे 47 वर्षात 11 लीप वर्ष. आता इथं करायची तुम्हाला बेरीज. बघा 5 आणि 2 7, 7 आणि 7 14 आणि 1 15, चला 1 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 1 7, 75 ही तुमची बेरीज झाली. आता ह्या बेरजेला भागायचं तुम्ही सातनी. सातनी का बरं भागतोय आपण, आठवड्याचे दिवस 7 असतात म्हणून आपण इथं सातनी भागतोय. हे कन्फ्युजन दूर करा. सातनी का बरं भागतोय, आठवड्याचे दिवस 7 आहे. आणि 4नी का बरं भागतोय, तर 4 वर्षातून एकदा लीप वर्ष येत असतं म्हणून आपण 4नी भागतोय लीप वर्ष काढण्यासाठी, आणि 7नी भागतोय दिवस काढण्यासाठी. बघा 7 1 7, किंवा डायरेक्टली 7 10 70 लिहून टाका. किती उरतील बाकी 5. बघा 4नी भागितल्यावर आपण लीप वर्ष लिहिले, आणि 7नी भागितल्यावर आपल्याला बाकी पकडायची. जी बाकी आली आपली 5. 5 म्हणजे कोणता दिवसाचा कोड येतो, शुक्रवार. जे आपण ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला, त्या दिवशी आपला वार शुक्रवार होता. हे अशा पद्धतीने तुम्हाला हे कोड आले पाहिजे, माहिती पाहिजे, ते लक्षात ठेवा. महिन्याचे 12 कोड, इसवी सणाचे कोड 1600 1700 1800 1900, 1900 नंतर वापस यायचं 2000चा कोड, पण जो 1600चा असणार आहे तो 2000चा कोड आहे 6. हे व्यवस्थित समजलं. याच्यावर आपण एक्झाम्पल पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. पटकन तुम्हाला हे लक्षात ठेवा, फक्त इथं कोड वगैरे लिहून ठेवा तुमच्याकडे. ते बघा आता क्वेश्चन कसे येतात आपल्याला. 10 नोव्हेंबर 2001 आपल्याला ही तारीख दिली, आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं या दिवशी मंगळवार होता. तर 10 नोव्हेंबर 2004 ला कोणता वार असेल. आता इथं काय करायचं, अगोदरच्यांनी जी तारीख दिलेली आपल्याला त्या तारखेला त्यांनी जो वार सांगितलाय तो आहे की नाही हे आपल्याला अगोदर चेक करायचं असतं. जर तो वार नसेल तर ते किती दिवसांनी मागे किंवा पुढे गेले तसं आपण मागे किंवा पुढे जायचं आपल्या मनाने. आपल्याला जर मागे जायचं असेल तर आपण मागे जाऊ शकतो, पुढे जायचं असेल तर पुढे जाऊ शकतो. बघा या दिवशी चेक करा तुम्ही, 10 नोव्हेंबर 2001 ला मंगळवार होता की नाही. आता हे कसं चेक करणार, आपल्या कोडनुसार ही जी तारीख आहे 10 ही ऍज इट इज लिहून घ्यायची. नोव्हेंबर महिना आहे, त्या नोव्हेंबर महिन्याचा कोड काय बघा आपला 3 आहे. बघा हा नोव्हेंबर महिन्याचा कोड आहे तुमचा 3. इथं लिहून घेतला कोड, तारीख ऍज इट इज लिहिली, नोव्हेंबर महिन्याचा कोड लिहिला. इसवी सन किती बघा इथं 2000 आहे. 2000चा कोड काय आपला 6 आहे. इसवी सन 1600 आणि 2000 दोघांचा कोड 6 आहे. तर आपण तो 6 इथं इसवी सनाचा कोड लिहिला, आणि वरती वर्ष किती आहे 1. आता 1 वर्ष आहे म्हणल्यावर लीप वर्ष आपल्या 4 वर्षातून एकदा येतं. ह्या 1 वर्षात लीप वर्ष असणार आहे का, नाही. आपण ते 00 आधी लिहून घेतले. तिथं 4ने भागायची गरज नाही पडली आपल्याला, कारण की ती संख्या 4 पेक्षा कमीच आहे. एकच वर्ष आहे तिथं, त्या एका वर्षात लीप वर्ष येणारच नाही, म्हणून आपण ती लीप वर्ष 00 लिहिली. आता याची करायची बेरीज. 6 आणि 3 9 1 10, चाला 1 1 आणि 1 2. बघा ही जी बेरीज झाली 20, याला भागायचं तुम्ही 7नी. 7 दुने 14, बाकी उरली 20 मधून 14 गेले 6. ही जी बाकी उरली या दिवशीचा वार कुठला आहे आपला, शनिवार. कारण की आपण कोड लिहिलाय 6चा कोड काय आपला शनिवार. मग याचा पण कोड वार केले आपला शनिवार. त्यांनी काय सांगितलं पण आपल्याला इथं मंगळवार, आपला वार आला शनिवार. मग आपल्याला आता इथून पुढे किंवा मागे जायचंय, कारण की ते त्यांनी तो दिवस ऍक्युरेट न देता ते एक तर पुढे गेले किंवा मागे गेले. तुमच्या मनावर तुम्ही इथून पुढे जाऊ शकता किंवा मागे येऊ शकता. जर तुम्ही म्हटले पुढे जायचं असेल शनिवारपासून मंगळवारपर्यंत, किती दिवस पुढे जावं लागेल आपल्याला, रविवार
सोमवार आणि मंगळवार, म्हणजे 3 दिवस आपल्याला या दिवशी जो वार येईल त्याच्या 3 दिवस आपल्याला पुढे जायचं नाही. मग आपण आता इथं जो वार काढायचा आणि त्यानुसार जो वार येईल त्याच्यामधून 3 दिवस पुढे जायचं. कारण की आपण आता इथं त्यांनी मंगळवार दिला पण वार येतो शनिवार, मग आपण 3 दिवस पुढे गेलो. तुम्हाला जर मागे जायचं असेल तर मागे किती दिवस जायचं बघा. समजा शनिवार पासून मागे मंगळवारपर्यंत यायचंय, म्हणजे तुमचा वार येईल शुक्रवार, त्याच्यानंतर गुरुवार, बुधवार आणि मग मंगळवार. जर तुम्हाला मागे जायचं असेल मंगळवारपर्यंत तर 4 दिवस मागे जावं लागेल आणि पुढे जायचं असेल तर प्लस 3 दिवस पुढे जावं लागेल. हे लक्षात ठेवा. आता बघा 10 नोव्हेंबर 2004 ला कोणता वार असेल हे काढायचं आपल्याला. 10 तारीख ऍज इट इज लिहिली, नोव्हेंबरचा कोड काय आपला 3च आहे, आपण ते ऍज इट इज लिहून घेतलं. इसवी सन 2000 आहे, त्याचा कोड काय आपला 6 आहे, तो पण ऍज इट इज लिहिला. वर्ष किती वरती 4 आहे, ते ऍज इट इज लिहिले. आणि त्या 4 वर्षात किती लीप वर्ष येणार, एक येणार, कारण की 4 वर्षात एकदा लीप वर्ष येत असतं. इथं आपण भागून पाहायची काही गरज नाही पडली. इथं करा बेरीज, 6 आणि 3 9 4 13 आणि 1 14, एक आला, 1 आणि 1 2. ही जी बेरीज झाली बघा, आता हे लीप वर्ष आहे 2004. हे कसं ओळखलं आपण, कारण की शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातो. पण इथं जेव्हा जी बेरीज करतो तिथून आपण एक वजा नाही करत. आता ते एक केव्हा वजा करायचं हे पण आपण पुढे कंटिन्यू समजून घेऊ. सध्या इथं एक वजा करायची गरज नाही आपल्याला. ही 24 बेरीज झाली, हिला भागायचं तुम्ही 7 ने, 7 त्रिक 21, बाकी उरली 3. बघा 7 ने भागितल्यावर बाकी पकडायची. इथं भाकर 3 आला म्हणून तसं समजू नका की मी 3 हे भाकर पकडलेला आहे, मी इथं बाकी पकडली. 3चा कोड कुठला आहे आपला, बुधवार आहे. तुम्ही ते कोड राईट डाऊन केले असतील. त्यांनी इथं शनिवार आलेला असताना त्यांनी मंगळवार दिलेला आहे. मग आपण आता पुढे जायचं की मागे जायचं तुमच्या मनाने ठरवा. आपण दोन्ही ठिकाणी गेलो तसं इथं दोन्ही जाऊ. अगोदर पुढे जाऊ, आपल्याला वार भेटेल, मागे गेल्यावर पण तोच वार भेटेल. बुधवार पासून 3 दिवस पुढे जा बघा. बुधवार पासून 3 दिवस पुढे गेले, कुठला येईल, पहिला येईल गुरुवार, दुसरा येईल शुक्रवार, तिसरा येईल शनिवार. म्हणजे त्या दिवशी फिक्स शनिवार असणार आहे. जर मागे जायचं असेल 4 दिवस तर मागे जा, बुधवार पासून मंगळवार, सोमवार, रविवार आणि परत काय येईल शनिवार. म्हणजे आपला त्या दिवशी वार असणार आहे 10 नोव्हेंबर 2004 ला शनिवार. शुक्रवार नाही, शनिवार येतो अभिजित. तुमचं कुठं चुकलं असेल बघा. एकतर पुढे जा किंवा मागे जा, हे तुमच्या मनावर आहे. कारण की त्यांनी जर त्या तारखेला वार मागे पुढे केलेला असेल तर तुमच्या मनावर तुम्ही जो वार आला त्याच्या करून मागे पुढे जाऊ शकता आणि मग तुमचं ऍक्युरेट उत्तर येऊन जाईल. मी जे कोड सांगितले ते समजले सर्वांना. हे कोड माहिती असले तर लक्षात येतं पटकन. हे कोड ध्यानात ठेवा, 12 महिन्याचे 12 कोड आहेत. हे इसवी सणाचे कोड आहेत. 1600 1700 1800 1900 1900 नंतर वापस यायचं 2000 1600 वरच, म्हणजे 2000 आणि 1600चा कोड एकच आहे 6. हे दिवसाचे कोड आहेत आणि त्यानुसार फक्त आपल्याला इथं दिवस काढायचे असतात. हे बेसिक मधले, किंवा तुम्हाला बेसिक मध्ये प्रश्न आलेले कसे आहे माहिती का, डायरेक्टली तुम्हाला हे एखादं वर्ष दिलं असतं, ते लीप वर्ष आहे की नाही चेक करता बघा. आता हा बेसिक प्रश्न आहे, नवी मुंबईला आलेला होता 2024 ला, मागच्या वर्षी. काय आहे, खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही. आपण लीप वर्ष आहे की नाही कसं ओळखतो, त्याला जर 4 ने भाग गेला तर ते लीप वर्ष, किंवा जर शतक वर्ष असेल तर त्याला 400 ने भाग द्यायचा. जर पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष. बघा कोणतं लीप वर्ष नाही असं म्हटलंय. हे 1600 काय तुमचं शतक वर्ष. शनिवार येतो बरोबर. हे बघा 1600 काय तुमचं शतक वर्ष आहे, म्हणजे तुम्ही याला 400 ने भागून बघणार. जर पूर्ण भाग गेला 4 1 4 4 4 16, पूर्ण भाग गेला म्हणजे काय तुमचं लीप वर्ष बरोबर. 2000 काय तुमचं शतक वर्ष, याला तुम्ही 400 नेच भागणार. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, 4 1 4 4 25, पूर्ण भाग गेला म्हणजे हे पण काय तुमचं लीप वर्ष आहे. आता बघा 1980 हे तुमचं शतक वर्ष नाही, म्हणून तुम्ही याला 4 ने भागून पाहिजे. शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातोय बघा. 80 भागिले 4, 4 गुणे 8, बाकी शून्य उरले, हा शून्य खाली घेतला, शून्याचा भाग दिला, बाकी शून्य आली म्हणजे याला 4 ने भाग गेला म्हणजे तुमचं लीप वर्ष आहे.
मग आता उरलं कुठलं 1800, हे तुमचं लीप वर्ष नसणार आहे आणि तुम्हाला उत्तर मग हेच द्यायचंय. त्यांनी विचारले लीप वर्ष नाही, असा सिंपल प्रश्न पण पोलीस भरतीला ते बेसिक वर विचारतात. आता 1800 तुमचं शतक वर्ष, याला तुम्ही 400 ने भागून बघा, पूर्ण भाग जात नाही बघा. हे 2 शून्य कॅन्सल, 4 एक 4, 4 चौक 16, 18 मधून 16 गेले, बाकी 2 उरली ना, म्हणजे पूर्ण भाग नाही गेला, म्हणजे तुमचं शतक वर्ष जे आहे ते लीप वर्ष नाहीये. आपलं उत्तर 3 नंबर असतं. असे बेसिक प्रश्न असतात. 180 लिहिले सर. काय म्हटलं? हे सिंपल बेसिक वर कसे क्वेश्चन येतात हे पण लक्षात ठेवायचं ना. लीप वर्ष कसं ओळखायचं? 4नी भाग दिल्यानंतर जर बाकी शून्य आली तर ते लीप वर्ष. फक्त 4नी केव्हा भागायचं आणि 400 ने केव्हा भागायचं याच्यात कन्फ्युजन होऊ देऊ नका. शतक वर्ष असेल तर 400 ने भागा आणि शतक वर्ष नसेल तर 4 ने भागा. याच्यासाठी तुम्हाला पण 4ची कसोटी माहिती पाहिजे, तर पटकन कळतं. शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग केला तर त्या संख्येला 4 ने भाग जातो, मग ते लीप वर्ष असतं, हे समजून घ्यायचं. आता इथं बघा, हे बेसिक वर सुद्धा पहिला प्रकार मधला क्वेश्चन. सविता नावाची मुलगी, तिचा जन्म जर शनिवारी 4 सप्टेंबर 1993 ला झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल? बघा, तिचा जन्म दिलाय तुम्हाला 4 सप्टेंबरला, 4 सप्टेंबर 1993, त्या दिवशी वार सांगितलाय शनिवार. इथं काय तिचा जन्म आहे. तुम्हाला विचारलं तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल? तिसरा वाढदिवस कधी येणार तिचा? 1994 ला पहिला, 1995 ला दुसरा आणि 1996 ला तिसरा वाढदिवस येणार. इथं पहिला वाढदिवस, सॉरी इथं दुसरा आणि तिथं वरती पहिला, इथं पहिला आणि इथं दुसरा. बघा, मग तुम्हाला ह्या दिवशी विचारलंय 4 सप्टेंबर 1993 ला तिचा जन्म आहे, त्या दिवशी शनिवार होता असं त्यांनी सांगितलंय. तर तिचा तिसरा वाढदिवस ज्या दिवशी येईल त्या दिवशी कुठला वार असणार? म्हणजे 4 सप्टेंबर 1996 ला कुठला वार असणार? अगोदर तुम्हाला हे चेक करायचंय, 4 सप्टेंबर 1993 ला त्यांनी शनिवार सांगितलाय, तो वार होता की नाही. जर तोच वार असेल तर इथं जो वार येईल तोच पकडायचा. जर नसेल तर किती दिवस मागे जायचं, पुढे जायचं ते तुमच्या मनावर. बुधवार आलेला आहे, ओके, तुमचं बुधवार आलं. हे बघा, 4 सप्टेंबर 4 तारीख आहे तशीच लिहिली. सप्टेंबरचा कोड काय आपला 5 आहे. बघा इथं कोड लिहून दिले मी. हा सप्टेंबरचा कोड आहे. बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, 5 कोड आहे सप्टेंबर. मग आपण इथं लिहिले 4 तारीख ऍज इट इज. सप्टेंबरचा कोड आहे तुमचा 5. इसवी सन 1900 चा कोड काय आहे? 0. आणि वरती वर्ष लिहायची. त्या 93 वर्ष किती लीप वर्ष येणार त्याच्यासाठी 4 ने भागायचं. 4 गुणे 8, बाकी एक उरली, हा 3 खाली घेतला, 4 त्रिक 12, बाकी उरली 1. आपल्याला 4 ने भागितल्यावर बाकीशी काही घेणं नाही. जो भागाकार आला का ते तेवढे तुमचे त्या वर्षात लीप वर्ष असतात. म्हणजे 93 वर्ष तुमचे 23 लीप वर्ष येतात. इथं करायची बेरीज. 5 आणि 4 9, 9 3 12, 12 आणि 3 15, हातचा 1 आला, 1 आणि 9 10, 2 12. हे जे 125 आलं याला तुम्ही भागणार 7 ने. 7 1 7, 12 तून 7 गेले, 5 उरले, हा 5 खाली घेतला, 7 7 49, 55 मधून 49 गेले, 6 उरले. 7 ने भागितल्यावर आपण बाकी पकडतो. 6 म्हणजे कोणता कोड सांगितलाय मी तुम्हाला? शनिवार. आणि त्यांनी आपल्याला शनिवारच दिलेला आहे, म्हणजे आपल्याला इथं पुढे मागे जायची गरज नाही, त्यांनी वार बरोबर दिलेला आहे. मग आपण आता इथं ज्या दिवशी जो वार येईल तोच आपण पकडायचा. काढा इथं 4 सप्टेंबर, सप्टेंबरचा कोड 5, 1900 चा कोड 0, 96 ऍज इट इज, वर्ष जे वर्ष आहे त्याच्यात लीप वर्ष किती येतं बघा? 24 येतात. 96 भागिले 4 करा, 4 गुणे 8, 1 उरला, 6 खाली घेतला, 4 चौक 16, बाकी 0 उरली. आपल्याला बाकीशी घेणं नसतं. 4 ने भागितल्यावर जो भाकर येईल ती तेवढे तुमचे लीप वर्ष असतात. 24 आले, याची घेणं बेरीज.
5 आणि 4 9, 9 6 15 आणि 4 19, 7 एक आला, 9 1 10 2 12, 129 ची बेरीज झाली. तिला भागा तुम्ही 7 नी, 7 1 7, 12 7 गेले, 5 उरले, 9 खाली घेतले, 7 8 56, बाकी उरली 3. बघा 7 नी भागितल्यावर बाकी पकडतो. 3 म्हणजे कोणता कोड सांगितलाय मी? बुधवार. कारण की बघा त्यांनी शनिवार सांगितलाय, आता आपला शनिवार आलेला आहे, म्हणजे आपण पण इथं जो वार आला मग तोच पकडायचा आहे. बुधवार आलेला आहे त्या दिवशी बुधवार होता, हे ज्यांनी सांगितलंय त्यांचं बरोबर. हे तुमचं प्रकार पहिला होता बेसिक, ज्या कोड नुसार जायचंय. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुम्हाला ते आताच क्लिअर करून देतो. समजा आता मागचा महिना वर्ष होतं बघा आपलं 1 जानेवारी 2024. या हे वर्ष काय तुमचं लीप वर्ष आहे. कसं ओळखलं तुम्ही? शेवटच्या 2 अंकाला 4 नी भाग जातोय बघा. 24 ला 4 नी भाग जातो. 4 + 24 म्हणजे बाकी शून्य ती पूर्ण भाग जातोय. 4 + 24 बाकी शून्य ती म्हणजे पूर्ण भाग जातो. हे वर्ष काय तुमचं लीप वर्ष आहे. पण ते लीप वर्ष असताना पण महिना पण लक्षात घ्यायचा. जर महिना जानेवारी अथवा फेब्रुवारी दोघांपैकी एक असेल तर आपल्याला त्या बेरजेतून एक वजा करावा लागतो. तो का बरं? तर फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस एक्स्ट्रा येत असतो, म्हणजे लीप वर्ष असतं म्हणून. म्हणून आपण त्या बेरजेतून एक वजा करत असतो. शुक्रवार याचा का? बरं ठीक आहे, याचं ठीक आहे. आपण मी हे सांगतो काय तुम्हाला, 1 जानेवारी 2024 चा वार काढायचा आपल्याला. तुम्ही हेच सांगितलं का मला? हे बघा इथं काढताना काय करायचं? एक तारीख ॲज इट इज, जानेवारीचा कोड काय आपला 0, इसवी सन 2000 चा कोड काय आहे 6, वरती जे 24 वर्ष आहे ते ॲज इट इज घ्यायचे. 24 वर्षामध्ये किती लीप वर्ष येतात आपले? 24/4 केल्यावर 6 भाकर येतो, म्हणजे 6 लीप वर्ष आहे तुमची 24 वर्षात. याची करा बेरीज. 6 आणि 6 12 आणि 4 16 आणि 1 17. हातचा एक आला, 1 आणि 2 3. हे बघा ही जी बेरीज झाली, मी इथून या बेरीजतून एक का बरं वजा करतोय? कारण की हे तुमचं लीप वर्ष आहे आणि त्यातल्या त्यात महिना जर जानेवारी आणि फेब्रुवारी दोघांपैकी एक असेल तरच तुम्हाला इथून एक वजा करायचा आहे. 37 म्हणजे ते बेरजेमधून 36 आलं आणि आता मग तुम्ही 36 ला 7 नी भागा. 7 5 35, बाकी एक उरली. एक म्हणजे सोमवार होता त्या दिवशी 1 जानेवारी 2024 ला. तुम्ही मागच्या वर्षीचं कॅलेंडर किंवा मोबाईलमध्ये चेक करून पहा. हे केव्हा जायचं? एक कधी वजा करायचं त्या बेरजेतून? जेव्हा वर्ष लीप वर्ष असेल आणि त्यातल्या त्यात महिना तुमचा जानेवारी आणि फेब्रुवारी असेल तरच एक वजा करा. ही गोष्ट इथं थोडी लक्षात ठेवा. जर ते लीप वर्ष नाहीये तेव्हा तुम्हाला तिथं एक वजा करायची गरजच नाही. पण जर लीप वर्ष असेल आणि मग महिना जानेवारी फेब्रुवारी असेल तर वजा करा. पण जर मी इथं म्हटलं असतो, समजा मी 1 मार्च 2024 म्हटलं असतो बघा, तर हे काय होतं तुमचं लीप वर्ष होतं, पण महिना जानेवारी फेब्रुवारी नव्हता, म्हणून मी इथून एक वजा नाही करणार त्या बेरजेमधून. ही गोष्ट लक्षात ठेवायची. महिना पण जानेवारी किंवा फेब्रुवारी दोघांपैकी एक पाहिजे लीप वर्ष असल्यावर, तरच एक वजा करा. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, मंगळवार बरोबर आहे. आणि कुणी असं आहे का त्याला कोड कळत नाहीये? पटकन सांगा लवकर, कोड लक्षात राहू द्या. हे कोड लक्षात ठेवा, हे पटकन लक्षात येईल त्याच्यानुसार. हा पहिला प्रकार होता आपल्याला, जिथं काय डायरेक्टली तारीख वगैरे विचारतात. फक्त मी जे सांगितलं ते लक्षात घ्या. त्यांनी जर इथं सांगितलंय गुरुवार होता तर ते चेक करायचं गुरुवार होता की नाही. जर नसेल तर आपल्याला पण ते किती दिवस मागे पुढे गेले तसं तुम्हाला इथं जो तुमचा वार येईल त्याच्यात मागे पुढे जायचं असतं, हे लक्षात ठेवा. इथं कन्फ्युजन होऊ देऊ नका. आता आपला टाईप 2 म्हणजे टाईप 1 सारखाच येतो. म्हणजे तिथं काय असतं आपल्याला, जसं इथं ऑलरेडी तारीख आणि महिना दिलेला असतो तसं टाईप 2 मध्ये तुम्हाला तारीख आणि महिना न दिलेला नसतो, फक्त इसवी सन दिलेलं असतं. आणि मग त्या दिवशी जो स्पेशल दिवस सांगितलं तुम्हाला त्या दिवशी
कुठला वार असतो, कुठला महिना असतो हे तुम्हाला कळलं पाहिजे. जसं प्रजासत्ताक दिन कधी असतो आपला 26 जानेवारीला. स्वातंत्र्य दिन कधी असतो 15 ऑगस्टला. हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. जसं तुमचं शिक्षक दिन आहे कधी असतो 5 सप्टेंबरला. म्हणजे तुम्हाला लगेच तारीख आणि महिना कळतो. किंवा तुमची गांधी जयंती आहे ती कधी असते 2 ऑक्टोबरला. तुमचा महाराष्ट्र दिन कधी असतो आपला 1 मेला. त्यालाच कामगार दिन पण म्हणतात 1 मेला. त्यानंतर अजून बाकीचे शिवरायांची जयंती कधी असते ते विचारता. आंबेडकर जयंती कधी असते ते विचारतात. 14 एप्रिलला आंबेडकर जयंती, 19 फेब्रुवारीला शिवजयंती. हे सगळे स्पेशल दिवस तुम्हाला ध्यानात ठेवायचे. याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात. 14 नोव्हेंबरला काय असतो तुमचा बालदिन असतो. क्रिसमस नाताळ कधी असतो 25 डिसेंबरला असतो. हे तुम्हाला माहिती पण नसणार आहे. पर्यावरण दिन कधी असतो 5 जूनला असतो. या गोष्टी लक्षात राहतो. आता बघा याच्यावर क्वेश्चन सिंपल तसंच करायचं, फक्त इथं ते दिलेलं आहे. काय सांगितलंय 2012 मध्ये जर प्रजासत्ताक दिन शुक्रवारी होता तर 2011 मध्ये स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल. प्रजासत्ताक दिनची तारीख काय आपल्याला माहिती आहे 26 जानेवारी आणि स्वातंत्र्य दिनाची 15 ऑगस्ट. इथं फक्त तुम्हाला चेक करायचंय 26 जानेवारी 2012 ला शुक्रवार होता की नाही चेक करा. 26 तारीख ऍज इट इज लिहिली. जानेवारी महिन्याचा कोड काय आहे आपला 0 आहे, तो ऍज इट इज लिहिला. जे मी लिहून दिले त्या तुम्ही लिहिले असेल तर कळून तुम्हाला पटकन कोड कसे घेतोय ते. आज जानेवारी महिन्याचा कोड आहे 0, तो घेतला मी. बघा 26 तारीख ऍज इट इज, जानेवारीचा कोड 0. इसवी सन किती आपला 2000 कोड किती होता आपला 6 होता. 1900 आणि 1600 आणि 2000 चा कोड एकच आपला 6. वरती वर्ष किती आहे 12 आणि ह्या 12 वर्षात किती लीप वर्ष येतात त्याच्यासाठी तुम्हाला भागायचं आहे 4 ने. अमितचा आला शनिवार, हे उत्तर आलंय त्यांचं. 4 त्रिक 12 बाकी उरली 0. आपल्याला 4 ने भागितल्यावर बाकीशी घेणं नाही. जेव्हा भाग करायला तुम्ही इथं पकडायचं म्हणजे 12 वर्षात 3 लीप वर्ष असणार आहे. इथं करा बेरीज 6 6 12 2 14 3 17 6 1 आला 2 1 3 1 4. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. मी काय सांगितलं होतं 4 ने भाग जातो की नाही ते चेक करा लीप वर्ष ओळखण्यासाठी. इथं शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातोय म्हणजे बाकी 0 ती बघा म्हणजे लीप वर्ष आहे. आणि त्यातले त्यात महिना जानेवारी फेब्रुवारी पाहिजे लीप वर्ष असल्यावर. तर इथं बेरजेतून 1 वजा करायचा आहे. हे लक्षात ठेवा. आता 47 मधून 1 गेला 46. आता तुम्हाला इथं त्याला 7 ने भागायचंय. 7 सकून 42 बाकी किती उरली 4. मग आता 7 ने भागितल्यावर बाकी पकडतो 4 म्हणजे गुरुवार. त्यांनी आपल्याला शुक्रवार दिलेला आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय 1 दिवस पुढे जायचंय. कारण की ते गुरुवार येत असताना ते शुक्रवार म्हटले. आपण 1 दिवस आता पुढे गेलो शुक्रवार. जसं इथं पण उत्तर येईल त्याच्यात तुम्ही 1 दिवस पुढे चला तेव्हा तुमचा वार बरोबर येईल. बघा ही जी 15 तारीख आहे ऍज इट इज लिहिली. ऑगस्टचा कोड काय आपला 2 आहे. बघा या ठिकाणी हा ऑगस्ट महिन्याचा कोड आहे 2. बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै हा ऑगस्ट. ऑगस्टचा कोड लिहिला मग आपण 2. इसवी सन काय 2000 आहे त्याचा कोड काय आपला 7 आहे. वरती वर्ष आहे 11 ते ऍज इट इज लिहायचे. 11 वर्षात किती लीप वर्ष येतील त्याच्यासाठी 4 ने भागा. 4 दुने 8 बाकी शी काही घेणे आपल्याला किती उरू द्या. 4 ने भागितल्यावर जो भाकर येईल तेवढे ते लीप वर्ष असतात त्या वर्षामध्ये. 11 वर्षात 2 लीप वर्ष येतात तुमची. आधी तर करा बेरीज 5 आणि 2 7 7 आणि 6 13 13 आणि 1 14 आणि 2 16 1 आला 1 आणि 1 2 आणि 1 3. आता बघा मी इथून एक काबर वजा नाही करत आहे कारण की 2011 हे काही तुमचं लीप वर्ष नाहीये. याला 4 ने भाग जात नाही. बाकी 3 उरती बरोबर इथं म्हणजे तुमचं लीप वर्ष नाहीच आहे. म्हणून तुम्हाला इथून 1 वजा करायची गरज नाही. आणि तसंही महिना तुम्हाला हा ऑगस्ट आहे जानेवारी किंवा फेब्रुवारी नाही म्हणून इथून 1 वजा करायची गरज नाही. इथं डायरेक्ट आता तुम्ही 7 ने भागा 7 5 35 बाकी उरली 1. 7 ने भागितल्यावर बाकी पकडायची आहे. 1 म्हणजे कोणता वार सांगितलाय मी सोमवार. आता आपला गुरुवार येत असताना त्यांनी शुक्रवार दिलेला आहे.
आपल्याला पण सोमवार येत असताना आपण एक दिवस पुढे जायचं, आपला वार येईल मंगळवार. म्हणजे आपला इथं एक नंबरचा ऑप्शन असणार. ज्यांनी मला शनिवार सांगितलं त्यांचं चुकलंय. ज्यांचं शनिवार आलं ते चेक करा, मंगळवार आहे. हा, टाईप 1 टाईप 2 सेम आहे, फक्त फरक एवढाच आहे की टाईप 2 मध्ये तुम्हाला तारीख आणि महिना दिलेला नसतो, ते तुम्हाला स्पेशल दिवशी ते काय आहे हे माहिती असलं की तुम्ही बरोबर काढता ते. बघा तिथं काय सांगितलंय, 5 जानेवारी 1991 ला जर शनिवार होता, अरे ते आपण मागे गेलोय वाटतं. तिथं जायचं, हे घ्या स्पेशल. हा क्वेश्चन घ्या. काय सांगितलंय, 2012 साली जागतिक कामगार दिन. कामगार दिन कधी असतो आपला? आता सांगितलं मी, 1 मेच्या दिवशी. 1 मेला कामगार दिन असतो. तो बुधवारी आला होता. तर त्या वर्षीचा नाताळ, नाताळ म्हणजे तुमचा ख्रिसमस नाताळ कधी येत असतो? 25 डिसेंबरला. हे ध्यानात ठेवायचं. आता इथं तुम्ही ट्राय करा सोडवण्याचा. 1 मे 2012 ला वार बुधवार होता की नाही? जर तो असेल तर इथं जो वार येईल 25 डिसेंबर, त्याच साली विचारलं, त्याच वर्षी म्हणजे 2012 सालीच म्हटलंय. तर ते चेक करा फक्त. जर तो इथं जो आला त्यांनी बुधवार सांगितलेला आहे, इथं जो वार येईल तुमचा तुम्ही तोच पकडायचा. पण इथं जर तो बुधवार दिलेला असून आपला वार वेगळा येत असेल तर ते किती दिवस मागे पुढे गेले त्यानुसार तुम्ही इथं मागे पुढे जा. करा पटकन सॉल्व, ट्राय करा. ही जी तारीख असते ती ऍज इट इज लिहायची असते आपल्याला. महिन्याचा कोड काय आहे? मेचा कोड सांगितलं मी तुम्हाला. एक, बघा इथं हे कोड आहे महिन्याचे. बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, मेचा कोड आहे तुमचा 1. मग इथं मेचा कोड लिहा तुम्ही. बघा 1 तारीख तशी लिहिली, हा मेचा कोड आहे 1. इसवी सन आहे 2000, 2000चा कोड किती आपला? 6. गुरुवार आलेला आहे. ओके, आम्ही त्यांचा गुरुवार आणला. 2000चा कोड लिहिला आपण 6, वरती वर्ष किती आहे? 12. मग ते 12 वर्ष ऍज इट इज लिहायचे आणि 12 वर्षात किती लीप वर्ष येणार त्याच्यासाठी 4 ने भागायचं. 12 भागिले 4, 4 त्रिक 12, बाकी उरली 0. बाकीशी घेणं नाही 4 ने भागितल्यावर. जे 3 आलं तुमचं भागाकार ते इथं पकडायचं 4 ने भागितल्यावर. मग इथं करा बेरीज आता. 1 आणि 1 2 आणि 6, 8 आणि 2 10 आणि 3 13. 1 आला, 1 आणि 1 2. बघा हे तुमचं लीप वर्ष आहे का? बरं 4 ने भागितल्यावर बाकी 0 आली. पण इथं महिना जानेवारी किंवा फेब्रुवारी नाहीये, म्हणून मी इथून बेरजेतून 1 वजा करत नाहीये. हे लक्षात घेत चला. इथं मी डायरेक्ट आता 7 ने भागणार आहे. 7 त्रिक 21, 23 मधून 21 गेले, 2 उरले. 2 म्हणजे तुमचा मंगळवार होता कोड. त्यांनी आपल्याला बुधवार दिलेला आहे. आपण आता 1 दिवस मागे या. मंगळवार, मंगळवारचं काय येईल? बुधवार. म्हणजे आपण 1 दिवस समजा आपल्याला मागे यायचंय -1. आपलं मंगळवार आलेलं आहे, त्यांनी बुधवार सांगितलंय. आपला इथं जो वार येईल आता तिथून आपण 1 दिवस मागे या. आता केव्हा मागे जायचं केव्हा पुढे जायचं हे तुमच्या मनावर. तुम्ही इथून पुढे पण जाऊ शकता, पण पुढे जायचं म्हटलं किती दिवस पुढे जावं लागेल तुम्हाला मंगळवारपासून? सॉरी, आपला मंगळवार आहे ना, त्यांनी बुधवार सांगितलं. आपण इथं 1 दिवस पुढे गेलो ना आपण. एक आला आपला मंगळवार आलेला आहे, त्यांनी बुधवार सांगितलं म्हणजे 1 दिवस पुढे जायचं आपल्याला. जर तुम्हाला मागे जायचं असेल तर तुम्ही मंगळवारपासून बुधवारपर्यंत मागे जाशाल. म्हणजे कसं? सोमवार, रविवार, शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार आणि मग मंगळवार. इतके दिवस आपल्याला मागे जायला थोडंसं हार्ड जाईल. त्यामुळे आपण जे इझी जातो जवळ तिथं जायचं. मंगळवारपासून बुधवार 1 दिवस पुढे जातोय, आपण 1 दिवस इथं पुढे जातो. 25 तारीख ऍज इट इज. हा सप्टेंबर कोणता कोड आहे? नाताळ म्हणजे डिसेंबर. डिसेंबरचा कोड काय आपला? 5 आहे. बघा इथं मी लिहून दिलेलं आहे.
हा डिसेंबरचा कोड आहे 5. मग आपण तो कोड लिहिला 5. इसवी सन किती 2000 चे, त्याच वर्षी म्हटलंय 2012 साली. 2000 कोड किती आपला 6, वरती वर्ष आहे 12, आणि 12 वर्ष किती लीप वर्ष आले आपले 3 आले होते. आपण ते इथे लिहून टाकू. याची करायची बेरीज 5 आणि 5 10, 10 आणि 6 16 आणि 2 18, 18 आणि 3 21, 702 आले, 2 आणि 2 4 आणि 1 5. ही जी बेरीज आली आपली 51, याला आपण भागायचंय 7 ने, कारण की 2012 हे लीप वर्ष असून पण तो महिना काही जानेवारी फेब्रुवारी नाहीये, म्हणून आपण एक वजा नाही करत आहे, डायरेक्टली त्याला 7 ने भागतोय. 7 7 49, बाकी उरली 2. 2 म्हणजे कोणता कोड आहे आपला मंगळवार. पण एक दिवस पुढे जायचंय, आपला मंगळवार येऊन त्यांनी बुधवार घेतला होता, तसंच आपण इथं मंगळवार येऊन आपला बुधवार 3 नंबरचा ऑप्शन येतो बघा. गुरुवार वाल्याचे चालत ते चुकलंय बघा, कुठं कन्फ्युजन झालं चेक कर. हे झालंय सॉल्व. बुधवार वाले हे गुरुवार रॉंग आन्सर आहे. आपला बुधवार बरोबर आहे. आता बघा, जे आपण क्वेश्चन बघितले त्याच्यावर पोलीस भरतीला आलेले क्वेश्चन आहे. बुलढाणा जिल्ह्यावर मागच्या वर्षी क्वेश्चन विचारलाय. सोमचा जन्म 15 जून 2011 ला झाला. तो दिवस बुधवार होता. तर सोमच्या 5व्या वाढदिवशी कोणता वार होता? इथं 5व्या वाढदिवशीचा वार विचारला तुम्हाला. 5व्या वाढदिवसाचा वार कसा काढणार मग तुम्ही? आता बघा, हा तुमचा काय आहे, त्याचा जन्मदिवस दिलाय सोमचा 15 जून 2011, हा त्याचा जन्म आहे. तुम्हाला विचारलं त्याचा 5वा वाढदिवस. 5वा वाढदिवस कधी येईल त्याचा? 2013, 2014, 2015, 2016. बरोबर. इथं पहिला वाढदिवस येईल, इथं दुसरा येईल, इथं तुमचा त्याचा तिसरा वाढदिवस येईल, तर चौथा येईल, आणि या ठिकाणी 5वा येईल. ज्या दिवशी तुम्हाला दिवस विचारलेला आहे, आता तारीख तर 15 जूनच असणार आहे, कारण की त्याचा जन्मदिवस तोच आहे 15 जूनचा. आता हे काय ट्राय करायचं, कुठला वार येतो. या दिवशी अगोदर चेक करा त्याचा वार हा बुधवार होता की नाही. बघा, 15 तारीख ऍज इट इज. जूनचा कोड किती होता आपला? गुरुवार. बुधवार आला, बुधवार. ओके. जूनचा कोड किती होता आपला? 4 होता ना. इथं मी लिहून दिले बघा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जूनचा कोड किती आपला? 4 आहे. मग आपण इथं 4 जूनचा कोड लिहिला. 15 तारीख ऍज इट इज. इसवी सन आहे 2000. 2000चा कोड आपला 6 आहे. वरती वर्ष किती आहे? 11. 11 वर्षात किती लीप वर्ष येतात? 2 येतात. 11 भागिले 4 करून बघा. भागाकार जो येईल का तो पकडायचा, बाकी नाही पकडायचा. बाकी 3 उरते, बाकीशी घेणं नाही आपल्याला. 4 ने भागितल्यावर जो भागाकार येईल तो घ्यायचा आहे. 11 भागिले 4, 4 गुणे 8, बाकीशी काही घेणं नाही आपल्याला. इथं जो भागाकाराला 4 ने भागितल्यावर तेवढे लीप वर्ष तुमचे 11 वर्ष. 5 आणि 4 9 6, 15 आणि 1 16 आणि 2 18. हातचा एकाला 1 आणि 1 2 आणि 1 3. जी बेरीज झाली आपली 38,
हिच्यातून आपल्याला एक वजा नाही करायचा. का बरं? कारण की लीप वर्ष ऑलरेडी नाहीच आहे. जर लीप वर्ष असतं मग तुम्ही महिना चेक केला असता तेव्हा एक वजा केला असता, जानेवारी किंवा फेब्रुवारी. इथे डायरेक्ट 7 भागा. 7 5 35, 38 मधून 35 गेले, 3 उरले. 7 भागितल्यावर आपण बाकी पकडतो. 3 म्हणजे कोणता सांगितलं आपण? कोड बुधवारचा. त्यांनी आपल्याला बुधवार दिलेला आहे, म्हणजे त्यांनी बरोबर दिलेला आहे. मग आपण आता 5व्या वाढदिवशी जो तारीख येईल इथं जो वार येईल तोच पकडायचा आहे. 15 जूनचा कोड किती आहे? 4. 2000चा कोड किती आहे? 6. वरती वर्ष किती आहे? 16. त्याच्यात लीप वर्ष किती येतं बघा. 4 ने बघितलं, 4 चौक 16, 4 भाग करा म्हणजे 4 लीप वर्ष येतात. 5 आणि 4 9, 9 6 15, 15 6 21 आणि 4 25. आजचे 2 आले, 2 आणि 1 3 आणि 1 4. हे 45 आले. आता बघा 16 हे काय तुमचं लीप वर्ष आहे, कारण की 16ला 4 ने भाग जातोय. 16 लीप वर्ष झालं. पण महिना आता जानेवारी फेब्रुवारी नाहीये म्हणून आपण 1 नाही वजा करते, डायरेक्ट याला 7 ने भागतोय. 7 सकून 42. बाकी किती उरली? 3. 3 म्हणजे कोणता वार आहे आपला? बुधवार. आणि तो ऍक्युरेट आहे कारण की त्यांनी इथं बुधवार ऍक्युरेट दिलेला आहे. आपला नंतर बुधवार झालेला आहे. ते आपलं ऑप्शन क्रमांक 3 असणार. आलं होतं कोणाचं आहे? अभिजितचं आलेलं आहे. अमरावती ग्रामीणमध्ये मागच्या वर्षीचा प्रश्न. 26 जानेवारी 2001 ला मंगळवार. 26 जानेवारी 2013 ला कोणता वार? लगेच चेक करा पटकन. मी पण इथं सोडवतो, तुम्ही पण ट्राय करा तिकडे. लगेच उत्तर टाका मला मेसेज मध्ये. बघा ही 26 तारीख. जानेवारीचा कोड काय तुमचा? 0. ते कोड तुमच्याकडे लिहिलेले असू द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येतं. तारीख तशीच घ्यायची, कोड महिन्याचा घ्यायचा आणि इसवी सणाचा घ्यायचा. नाही समजलं का? एक लक्षात घ्या, 1 मिनिट. मला तुमची जन्मतारीख टाका त्या दिवशी. फक्त तुम्हाला दिवस माहिती पाहिजे, मी तुम्हाला तिथं दिवस काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. अनम्यूट करून सांगू शकता, नाहीतर मेसेज टाका पटकन. मी तुम्हाला ते काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला ती गोष्ट क्लिअर होत. 25/8/2007. 25/8/2007. ओके. ही तुमची जन्मतारीख आहे. या दिवशी कुठला वार होता हे मी तुम्हाला काढून दाखवतो. फक्त तुम्हाला ते माहिती पाहिजे, नाही तर तुम्ही म्हणशाल चुकलं सर. तुम्हाला पण ती माहिती पाहिजे. मी तुम्हाला काढून दाखवतो आता कसं काढायचं. तुम्ही वार नका सांगू मला, मी बरोबर काढतो. हे सबूतवर आलंय का? ओके. यांना हे काढून दाखवतो. हे बघा महिन्याचे कोड काय आपले? 0 ते 30. हा जानेवारी फेब्रुवारी मार्च. त्यानंतर 614 म्हणजे हा एप्रिल मे जून. त्यानंतर 625 हा जुलै ऑगस्ट सप्टेंबर. त्यानंतर 035 आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. असे 12 महिन्याचे 12 कोड. मग लक्षात घ्यायचं ही जी तारीख असती ही ऍक्युरेटली यायची. हा जो 8वा महिना आहे त्या 8व्या महिन्याचा कोड माहिती पाहिजे. 8वा महिना म्हणजे कोणता असतो तुमचा? ऑगस्ट असतो. याचा कोड बघा. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, हा 7वा आणि हा 8वा. 8वा म्हणजे कोणता? ऑगस्ट. याचा कोड आहे 2. इथं जन्मतारीख ऍज इट इज लिहिली तारीख आणि जो कोड आहे महिना येतो त्या महिन्याचा कोड लिहायचा तुम्हाला तसाच 2. 8व्या महिन्याचा कोड आहे तुमचा 2. तुम्ही तिथं लिहिला. हे इसवी सन आहे 2000. 2000चा कोड बघा. इसवी सनाचे कोड कसे? 1600, 1700, 1800, 1900 आणि 1900 नंतर वापस यायचं म्हणजे 2000चा कोड आणि 1600चा कोड सेम असणार आहे. आता ते कोड काय आहे? 1600चा आहे 6 म्हणजे 2000चा पण 6 असणार आहे. 1700चा आहे 4, 1800चा आहे 2, 1900चा आहे 0. आपण आता ते इथं लक्षात घेतोय. हे जे 2000 आहे इसवी सन त्याचा कोड काय आपला 6 आहे. तो आपण इथं लिहिला. आता वरती जे वर्ष आहे 7 ते आपल्याला ऍज इट इज लिहायचे. आणि त्या 7 वर्षात किती लीप वर्ष येतात त्याच्यासाठी आपण 4 ने भागतोय. 4 ने का बरं? तर 4 वर्षात एकदा लीप वर्ष येत असतं.
4 एक 4, बाकी उरली 3. आपल्याला 4 ने भागितल्यावर बाकीशी घेणं नाही. जो भागाकार येईल तो आपण इथं लिहायचा. म्हणजे 7 वर्षात एक लीप वर्ष येतो. आता इथं करायची बेरीज. 5 आणि 2 7, 7 आणि 6 13, 13 आणि 7 20, 20 आणि 1 21, 4 आणि 2, 2 आणि 2 4. ही जी बेरीज आली 41, हिला तुम्ही डायरेक्टली 7 ने भागायचंय. आता मी इथून एक काबर वजा नाही करत आहे. तुमचं 2007 हे जे जन्मवर्ष आहे हे लीप वर्ष नाहीये, कारण की या शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जात नाहीये. बाकी 3 उरती तिथं. म्हणजे तुमचं ते लीप वर्षच नाहीये. आणि त्यातल्या त्यात तो महिना तुमचा ऑगस्ट आहे, जानेवारी किंवा फेब्रुवारी नाहीये. मग मी जी बेरीज आली तिला डायरेक्ट 7 ने भागतोय. 7 5 35, 41 मधून 35 गेले किती उरतील 6. 6 म्हणजे तुमचा दिवसाचा कोड असतो शनिवार. बघा, 0 म्हणजे रविवार, 1 म्हणजे सोमवार, 2 मंगळवार, 3 बुधवार, 4 गुरुवार, 5 शुक्रवार, 6 शनिवार. 6 शनिवार, त्या दिवशी तुमचा जन्मदिवस आहे शनिवार. हे लक्षात घ्या. बरोबर आहे का? बरोबर आहे. तसं एक क्वेश्चन आहे, फक्त तुम्हाला ट्राय सोडवायचे. एकदा हे जर लक्षात आले कोड, कोड राईट डाऊन करून ठेवा आणि ते लक्षात ठेवा. चला, तारीख तुम्हाला तशीच लिहायची. तुम्हाला कोड लिहायचा आहे महिन्याचा, इसवी सणाचा. नंतर ते वरती जे वर्ष असतात ते ऍज इट इज लिहायचे. आणि त्या वर्षामध्ये किती लीप वर्ष येतात ते तुम्ही 4 ने भागून जो भागाकार येईल ते लिहायचे. फक्त एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा इथं काय आलेलं होतं आपलं, मंगळवार सांगितलंय, तो येतोय का चेक करा. 26 तारीख ऍज इट इज. जानेवारीचा कोड आहे आपला 0. इसवी सन आहे 2000, त्याचा कोड आहे तुमचा 6. वरती एकच वर्ष आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लीप वर्ष तुमचं नसणार आहे. म्हणून आपण 0 लिहिली. याची करा बेरीज. 6 6 12 आणि 1 13, 1 आला, 2 आणि 1 3. लागतोय. एक काबर वजन करत, हे लीप वर्ष नाही. आणि त्यातल्या त्यात महिना जानेवारी आहे, पण वर्ष लीप वर्ष नसल्यामुळे आपण एक वजा करत नाहीये. ते दोन्ही पण असलं पाहिजे. महिना पण जानेवारी फेब्रुवारी असला पाहिजे, वर्ष पण लीप वर्ष असलं पाहिजे, तरच एक वजा करायचा पेरशेत. 7 चौक 28, उरले किती 5. 5 7 ने भागितलं, बाकी पकडायचं. 5 म्हणजे कोणतं, शुक्रवार. आणि त्यांनी आपल्याला दिलेलं आहे मंगळवार. मग आता तुम्हाला मागे जायचं की पुढे जायचं तुमच्या मनात. आपण जर मागे गेलो तर किती दिवस मागे जावं लागेल, गुरुवार, बुधवार आणि मंगळवार, 3 दिवस मागे जायचंय. आपला वार शुक्रवारला त्यांनी सांगितलंय मंगळवार. आपण आता 3 दिवस मागे जाऊ. तुमच्या मनाला तुम्ही म्हटले पुढे चालत, आपण पुढे जाऊ शकतो. तेच उत्तर येतं. तुमचं इथं जे दिवस त्याच्यातून आपण 3 दिवस आता मागे जाऊ, कारण की आपण इथं मागे गेलो. 26 जानेवारीचा कोड 0, 2000चा कोड 6. वरची जे 13 वर्ष आहे ते आपण ऍज इट इज लिहिले. 13 वर्षात किती लीप वर्ष येतात त्याच्यासाठी 4 ने भागा. 4 त्रिक 12. हे बाकी शिके घेत नाही. जो भाग करायला 4 ने भागितल्यावर तो लिहायचा. म्हणजे 13 वर्षात 3 लीप वर्ष. 6 6 12 6 18, 6 1 आला, 2 1 3 1 4, 48 आले. बघा इथं पण महिना जानेवारी आहे, पण वर्ष लीप वर्ष नाहीये, कारण की 13ला 4 ने भागितलं, बाकी एक उरती. या 48 तुम्ही डायरेक्ट 7 ने भागा. 7 सकून 42, 48 मधून 42 गेले, उरले 6. 7 ने भागितल्यावर आपण बाकी पकडतो. 6 म्हणजे तुमचा दिवसाचा कोड आहे शनिवार. पण आपल्याला मागे जायचंय 3 दिवस, कारण की आपण इथं मागे गेलोय. शनिवारपासून 3 दिवस मागे जा. शुक्रवार, गुरुवार आणि बुधवार. ते त्या दिवशी येणार आहे तुमचा बुधवार. ज्यांनी आता आन्सर दिलं होतं त्यांचं बरोबर. अभिजितचं बरोबर आहे. हे बघा, हे असंच मीरा भाईंदर वसई विरार मध्ये आलेलं प्रश्न. सेम त्या नागपूरमध्ये आलेला प्रश्न. हे आपण याच्या, हा तुम्हाला मी अगोदरच बेसिक सांगितला. असे पण प्रश्न येतात खालीलपैकी कुठलं लीप वर्ष आहे कुठलं नाही, हे तुम्हाला कळलं पाहिजे. लीप वर्ष कसं ओळखायचं. शतक वर्ष असेल तर 400 ने भाग द्यायचा, आणि शतक वर्ष नसेल तर 4 ने भाग द्यायचा. जर पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष, पूर्ण भाग नाही गेला तर ते लीप वर्ष नाही. याला सोडा. हा नाशिक ग्रामीण मध्ये विचारलेला प्रश्न.
2014 वर्षी प्रजासत्ताक दिन विचारलाय. प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारीला. आणि 2023 चा तुम्हाला विचारलाय बालदिन. बालदिन असतो तुमचा 14 नोव्हेंबरला. हे काढा. त्या दिवशी मग कुठला वार येणार? आधी हे चेक करा. 26 जानेवारी 2014 ला रविवार होता का? आणि मग 14 नोव्हेंबर 2013 ला बालदिनाच्या दिवशी कुठला वार येईल? सोडवून पटकन 5 मिनिटं बाकी आहे. या दिवशी आणि बालदिन 14 नोव्हेंबर 2013. पटकन सॉल्व्ह करा. या दिवशी त्यांनी रविवार सांगितलंय, तर रविवार होता की नाही? जर असेल तर इथं जो वार येईल तोच पकडायचा. पण जर इथं नसेल तर किती दिवस मागे जायचं पुढे जायचं तुम्ही ठरवायचं तुमच्या मनाने. एक तर मागे गेला तर इथं पण मागेच जायचं. जर इथं पुढे गेला तर तुम्ही इथं पुढेच जायचं. बघा, ती तारीख आहे 26. ती ऍज इट इज लिहिली. जानेवारीचा कोड आहे आपला 0, इसवी सन 2000 चा कोड आहे आपला 6 आणि वरती वर्ष किती आपले 14. ते ऍज इट इज लिहायचे. आणि 14 वर्षात किती लीप वर्ष येतात त्याच्यासाठी 4 ने भागायचं, कारण की 4 वर्षातून एकदा लीप वर्ष येणार आहे. 14 भागिले 4, 4 त्रिक 12, बाकी उरली 2. 4 ने भागितल्यावर बाकीशी काही घेणं देणं नाही. जो भागाकार येईल तो आपण इथं लिहून घ्यायचा आहे. 6 6 12, 4 16, 3 19, 7 एकाला 2 आणि 1 3 आणि 1 4. बघा 49 आलं. आपण इथून एक वजा नाही करत आहे, कारण की 2014 हे काही तुमचं लीप वर्ष नाहीये. महिना जरी जानेवारी किंवा फेब्रुवारी दिसतोय तुम्हाला इथं, पण ही लीप वर्ष नसल्यामुळे आपण एक वजा नाही करणार. डायरेक्ट 49 ला तुम्हाला भागायचंय 7 ने. 7 7 49, बाकी उरली 0. 7 ने भागितल्यावर बाकी पकडायच्या, हे लक्षात राहू द्या. 0 म्हणजे कोड आहे तुमचा रविवारचा, आणि त्यांनी आपल्याला रविवारच सांगितलाय, म्हणजे आपला वार बरोबर आलेला आहे. आपण इथं जो वार येईल तोच पकडायचा. 14 तारीख ऍज इट इज. नोव्हेंबरचा कोड काय होता आपला? 3 होता. त्यानंतर इसवी सन 2000 आहे, त्याचा कोड 6 आहे. वरती वर्ष किती आहे? 13. इथं आलंय वाटतं. अभिजितचं बुधवार आलंय. ओके. यांचं पण बुधवार आलंय. रंजना. हे 13 लिहिलं, आणि 13 मध्ये किती लीप वर्ष येतील त्याच्यासाठी परत त्याला 4 ने भागायचं. 4 त्रिक 12, बाकी उरली 1. इथं बाकीशी घेणं नाही. 4 ने भागितल्यावर जो भाग करेल तो इथं लिहायचा. 13 वर्षात 3 लीप वर्ष असतात. इथं करा बेरीज. 4 आणि 3 7 आणि 6 13, 13 3 16 3 19, 6 एकाला 1 आणि 2 आणि 3, 39 ची बेरीज झाली. तिला आपण डायरेक्टली 7 ने भागणार आहे, कारण की 13 काही तुमचं लीप वर्ष नाहीये. तसा महिना पण तुमचा नोव्हेंबर दिलेला आहे. 7 5 35, 39 मधून 35 गेले, उरले 4. बघा 7 ने भागितल्यावर बाकी पकडतोय.
4 भागितल्यावर भाकार पकडतोय तो इथं लिहितोय लीप वर्ष म्हणून. 7 भागितल्यावर बाकी पकडतोय तो दिवसासाठी कोड पकडतोय. 4 म्हणजे तुमचा कोड आहे गुरुवार. त्या दिवशी गुरुवार होता. ऑप्शन क्रमांक 3. ज्यांचा बुधवार आला ते चेक करा. गर्व. आपला वेळ झाला आहे बघा. अशा टाईपचे क्वेश्चन असतात टाईप 1 आणि टाईप 2 जे आपण घेतले. तुम्हाला फक्त इथं इसवी सणाचे कोड ते लक्षात ठेवायचे आहे. लक्षात येईल. गुरुवार येतो. आपण थांबू. बाकीचं इथं उद्या हा चॅप्टर कव्हर झालाच पाहिजे. काय आपलं तिसरा टॉपिक सर उद्या टॉपिक कोणता असणार? कॅलेंडर. काय म्हटले? तिसरा टॉपिक आहे आपला कॅलेंडरची पुनरावृत्ती. आणि त्यानंतर असं संकीर्ण प्रश्न असतात आपल्याला. तर हे सोडून आपला उद्या टॉपिक कव्हर होऊन जाईल. बस 2च प्रकार बाकी याचे ते उद्या कव्हर होतो. आपण थांबू आज इथं. आपला वेळ झालाय. थँक्यू सर्वांना. गुड नाईट.